Good morning, student. We are going to start the new point, enthalpy of phase transition. काल आपण कॅलोरिफिक व्हॅल्यू पाहत होतो आणि कॅलोरिफिक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी एक छोटासा फॉर्म्युला आहे. तो छोटासा फॉर्म्युला या ठिकाणी सी एफ कॅलोरिफिक व्हॅल्यू म्हणजे डेल्टा एच आर अपॉन कॅपिटल एम. सी एफ म्हणजे कॅलोरिफिक व्हॅल्यू ऑफ द पर्टिक्युलर फ्युएल. त्या फ्युएलमधून बाहेर पडणारी एन्थाल्पी म्हणजेच एन्थाल्पी ऑफ द पर्टिक्युलर रिॲक्शन आणि त्या केमिकल रिॲक्शनमध्ये जो कुठला सबस्टन्स यूज केलेला आहे ॲज अ फ्युएल त्याचं मॉलिक्युलर मास हे आपण पाहत आहोत. मग या फॉर्म्युल्यामध्ये एखाद्या केमिकल रिॲक्शनमधून किती हीट लिबरेट झालेली आहे ती हीट आपण या ठिकाणी पुटअप करणार आहोत. या ठिकाणी आपण डेल्टा एच म्हणजे त्या केमिकल रिॲक्शनमधून हीट लिबरेट झालेली पाहणार आहोत आणि एम म्हणजे मॉलिक्युलर मास, त्या रिॲक्शनमध्ये असणाऱ्या रिॲक्टंटचं मॉलिक्युलर मास, या दोघांचा रेशो जेव्हा येईल त्याला आपण कॅलोरिफिक व्हॅल्यू किंवा सी एफ असं आपण म्हणत असतो. नाव द नेक्स्ट पॉईंट ऑफ द चॅप्टर आहे, नेक्स्ट पॉईंट ऑफ द टॉपिक असा आहे एन्थाल्पी ऑफ फेज चेंज. Enthalpy of phase change or phase transition. Phase change or phase transition असं आपण म्हणत असतो. That is the next point of the topic. Phase transition आणि phase change it is a same. याच्यामध्ये काय आहे बघा, फेज चेंज किंवा फेज ट्रान्झिशन म्हणजे एका स्टेटचं कन्व्हर्शन दुसऱ्या स्टेटमध्ये होणं. एका स्टेटचं कन्व्हर्शन दुसऱ्या स्टेटमध्ये होत असताना मग कुठलं एक मोल सॉलिडचं कन्व्हर्शन एक मोल लिक्विडमध्ये होणे याला एन्थाल्पी चेंज म्हणतात किंवा याला फेज ट्रान्झिशन म्हणायचं. किंवा एक मोल लिक्विडचं गॅसेसमध्ये कन्व्हर्शन होणे याला सुद्धा एन्थाल्पी ऑफ फेज चेंज इवन फेज ट्रान्झिशन असं म्हणतो. इवन एक मोल सॉलिडचं डायरेक्टली कन्व्हर्शन व्हेपर्समध्ये होणे याला सुद्धा आपण एन्थाल्पी ऑफ फेज चेंज असं म्हणतो किंवा फेज ट्रान्झिशन असं म्हणतो. मग याच्यामध्ये आपल्याला डेफिनेशन कसे सांगता येईल, इट इज एन्थाल्पी चेंज, इट इज enthalpy change when one mole of substance and 1 mole of substance undergoes a change in its phase. 1 mole of substance undergoes a change in its phase किंवा its state. Phase in its phase or state याला आपण म्हणतो एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन. मग याच्यामध्ये आपण ज्या ज्या कन्सेप्ट पाहणार आहोत, काय पाहणार आहोत, काय होते बघा, सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये होते याला आपण म्हणतो काय म्हणतो, मेल्टिंग, त्यालाच फ्युजन म्हणतात. सॉलिड इज कन्वर्टेड into लिक्विड इज कॉल्ड फ्युजन ऑर मेल्टिंग. ॲट इट्स मेल्टिंग म्हणजेच फ्युजन. त्याच्यानंतर लिक्विडचं कन्व्हर्शन गॅसेसमध्ये,
लिक्विडचं कन्व्हर्शन गॅसेसमध्ये किंवा वेपर्समध्ये त्याला म्हणायचं वेपरायझेशन. त्याच्यानंतर सॉलिडचं डायरेक्टली कन्व्हर्शन. सॉलिड इज डायरेक्टली कन्वर्टेड इनटू गॅस वेपर्स, याला म्हणायचं सब्लिमेशन. या गोष्टी ऑलरेडी आपल्याला माहिती आहेत. तर या सगळ्या गोष्टी आपण एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशनमध्ये शिकणार आहोत. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट आहे एव्हरी टाईम, each and every time for every cases we shows the transition of phase transition of 1 mole of substance. Always shows every time phase transition or phase change of 1 mole of substance. नेहमी लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला ज्या स्टेटचं किंवा ज्या फेजचं ट्रान्झिशन पाहायचं आहे किंवा ज्या फेजचा चेंज पाहायचा आहे तर तो नेहमी 1 मोल वापरायचा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला एक एक पॉईंट इन डिटेल्समध्ये पाहायचं आहे. तर तो पहिला पॉईंट आपण बघणार आहोत. व्हॉट इज द फर्स्ट पॉईंट? फर्स्ट पॉईंट असा आहे एन्थाल्पी ऑफ फ्युजन. पहिला एन्थाल्पी ऑफ फ्युजन. Now we are going to start new point, एन्थाल्पी ऑफ फ्युजन. फेज ट्रान्झिशनमध्ये आपण एन्थाल्पी ऑफ फ्युजन असं म्हणतो. इन शॉर्टमध्ये डेल्टा एच फ्यूज असं सुद्धा रिप्रेझेंट केलेलं आहे. फ्यूजन म्हणजे आत्ताच आपण बघितलेलं आहे मेल्टिंग किंवा फ्युजन. सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये होणे याला आपण फ्युजन म्हणतो. लिक्विडचं कन्व्हर्शन गॅसेसमध्ये होणे किंवा व्हेपरमध्ये होणे याला म्हणतो आपण व्हेपरायझेशन. आणि सॉलिडचं डायरेक्टली कन्व्हर्शन गॅसेसमध्ये होणे किंवा व्हेपर्समध्ये होणे याला म्हणतो आपण सब्लिमेशन. मग एन्थाल्पी ऑफ फ्युजनमध्ये आपण काय पाहणार आहोत? एन्थाल्पी ऑफ फ्युजनमध्ये इट इज एन्थाल्पी चेंज. इट इज एन्थाल्पी चेंज when 1 mole of solid substance is converted into its liquid state, converted into its liquid state at its melting, it's called काय म्हणाल आपण? एन्थाल्पी ऑफ फ्युजन. आणि त्याला आपण वरती रिप्रेझेंट केलं. इवन याला आपण असंही रिप्रेझेंट करू शकतो डेल्टा एच फ्यूज असंही रिप्रेझेंट केलं गेलेलं आहे. मग याच्यासाठी एक एक्झाम्पल बघायचं आहे. एक्झाम्पल बघू आपण. H2O सॉलिडचं कन्व्हर्शन H2O लिक्विडमध्ये होते आणि या ठिकाणी जे हीट रिलीज होते तर या ठिकाणी डेल्टा एच फ्युजन इज इक्वल्स या केमिकल रिॲक्शनमधून सॉलिडचं लिक्विड करण्यासाठी +6.0 किलो जूल पर मोल. म्हणजे या ठिकाणी 1 मोल आहे, याच्या ठिकाणी जर 2 मोल कन्सिडर केला असता तर ही रिॲक्शन एन्थाल्पी ऑफ फ्युजनमध्ये येत नाही. सो देर इज 1 मोल ऑफ वॉटर सॉलिड इज कन्वर्टेड इनटू लिक्विड, त्याला आपण एन्थाल्पी ऑफ फ्युजन असं म्हणतो. आणि सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये होण्यासाठी सॉलिड हा हीट ॲब्सॉर्ब करतो. सो देर इज अ प्लस साइन टू रिप्रेझेंट द एन्थाल्पी ऑफ फ्युजन. ऑल क्लिअर? एन्थाल्पी ऑफ फ्युजन कशाला म्हणायचं? 1 मोल सॉलिड सबस्टन्सचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये होण्याच्या ॲट मेल्टिंगला, म्हणजे त्या
टेम्परेचरला किंवा त्या हीटला तो सबस्टन्स मेल्ट झाला पाहिजे. ज्यावेळेस जी एनर्जी चेंज होते त्यावेळेस त्या सिस्टीमची एनर्जी जी काही चेंज होते त्याला आपण म्हणतो एन्थाल्पी ऑफ फ्युजन. त्याचबरोबर एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन आहे. याही ठिकाणी डेफिनेशन सेम येतो, एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. दुसरी आहे एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. याला आपण डेल्टा एच वेपनी रिप्रेझेंट करतो. एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन डेफिनेशनमध्ये काहीही चेंज नाही, त्याच्यामध्ये फक्त या ठिकाणी सॉलिड इज कन्वर्टेड इन लिक्विड, या ठिकाणी आपण म्हणणार आहोत इट इज एन्थाल्पी चेंज. इट इज एन्थाल्पी चेंज when 1 mole of liquid substance is converted into its vapor state किंवा its gaseous state at its boiling it's called enthalpy of vaporization. मग या ठिकाणी H2O रिॲक्शनमध्ये H2O लिक्विडचं कन्व्हर्शन H2O गॅसेसमध्ये करतो, त्यावेळेस एन्थाल्पी चेंज होते. या ठिकाणी हीट ॲब्सॉर्ब केली जाते. तर एन्थाल्पी ऑफ या रिॲक्शनसाठी वेपरायझेशनसाठी आपण मेन्शन करतो 40 किलोजूल पर मोल. बघा या ठिकाणी पहिला होता एन्थाल्पी ऑफ फ्युजन, 1 मोल सॉलिड सबस्टन्सचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये होणे ॲट इट्स मेल्टिंग, त्याला आपण एन्थाल्पी. सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये होण्यासाठी हीट ॲब्सॉर्ब केली जाते. इवन याही ठिकाणी +40 आहे. +40चा मिनिंग याही ठिकाणी लिक्विडचं कन्व्हर्शन गॅसेसमध्ये होण्यासाठी सुद्धा हीट ॲब्सॉर्ब केली जाते. सो देअरफॉर इट इज 1 मोल ऑफ सॉलिड is converted into liquid, that is called as enthalpy of fusion, and 1 mole of liquid is converted into gaseous kiwa vapor, that is called enthalpy of at its boiling, that is called enthalpy of vaporization. So these are the different example and these are the enthalpy of a phase change किंवा phase transition. त्याच्यानंतर बघायचं आहे आपल्याला enthalpy of sublimation. एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन बघायचं आपल्याला. एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन पाहायचं आहे. So we are going enthalpy of sublimation. Enthalpy of sublimation, इथं delta H sublimation. एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन याला इन शॉर्टमध्ये डेल्टा एच सब असंही म्हटलं जातं. मग आता इथं सुद्धा डेफिनेशनमध्ये काही बदल नाही, डेफिनेशनमध्ये चेंज नाही. फक्त इथं काय करायचं आहे, सॉलिड इज डायरेक्टली कन्वर्टेड इन टू गॅसियस स्टेट, त्याला आपण एन्थाल्पी ऑफ, इट इज एन्थाल्पी चेंज, इट इज एन्थाल्पी चेंज when 1 mole of solid is completely converted into gaseous state into
gaseous state at temperature below its liquid, at temperature below its लिक्विड, याला म्हणायचं आपण एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. मग आता सब्लिमेशन म्हणजे काय, तर आपण या ठिकाणी रिप्रेझेंट करतो त्यासाठी एक रिॲक्शन आपण रिप्रेझेंट करतो. एखादा सॉलिड आहे, सॉलिड म्हणजे 1 मोल सॉलिड, म्हणजे आपण इथं आपण डायरेक्ट रिॲक्शन घेऊ. एक्झाम्पल सॉलिड आहे, त्याचं डायरेक्टली कन्व्हर्शन कशामध्ये होतं, वेपर, आणि त्या ठिकाणी डेल्टा एच वेपरायझेशन इज इक्वल टू पॉझिटिव्ह. सॉलिडचं कन्व्हर्शन वेपरमध्ये होण्यासाठी सुद्धा हीट ॲब्सॉर्ब करावी लागते. मग आता सॉलिडचं वेपरमध्ये कन्व्हर्शन होतं म्हणजे नेमकं काय होतं, त्याच्याबद्दल आपल्याला एक्झाम्पल बघायचं आहे पुढं. सॉलिडचं वेपरमध्ये कन्व्हर्शन होतं म्हणजे नेमकं काय होतं बघा. प्रत्येक वेळेस या ठिकाणी आपण मांडू, सॉलिड इज कन्वर्टेड इनटू व्हेपर. हे कन्वर्ट होण्या अगोदर आपल्याला माहिती आहे सॉलिडचं कन्व्हर्शन पहिल्यांदा लिक्विडमध्ये व्हावं लागतं आणि लिक्विडचं कन्व्हर्शन मग येईल वेपरमध्ये. म्हणजे सॉलिडचं वेपरमध्ये कन्व्हर्शन होत असताना सॉलिड टू लिक्विड आणि लिक्विड टू वेपरमध्ये इनडायरेक्टली, मग याला सॉलिड टू वेपरमध्ये आपण काय म्हणतो, एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन, डेल्टा एच सब्लिमेशन म्हणजेच इज इक्वल टू एन्थाल्पी ऑफ फ्युजन प्लस एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. एन्थाल्पी ऑफ फ्युजन प्लस एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन असं आपण रिप्रेझेंट करू शकतो. म्हणजे सॉलिडचं कन्व्हर्शन वेपरमध्ये होणे म्हणजे सॉलिडचं कन्व्हर्शन पहिल्यांदा लिक्विड आणि मग गॅसेस, कारण ते आपल्याला डायरेक्टली सॉलिड टू लिक्विड दिसतं, पण इट मे सॉलिडचं डायरेक्टली गॅसेसमध्ये कन्व्हर्शन होतं त्यालाच आपण सब्लिमेशन म्हणतो, पण कदाचित तो लिक्विडमध्ये कन्वर्ट होऊन तो गॅसेसमध्ये कन्वर्ट होत असला पाहिजे म्हणजे सब्लिमेशन होतं. याचा अर्थ सॉलिड टू लिक्विडमध्ये होते त्याला आपण एन्थाल्पी ऑफ फ्युजन असं म्हणतो. सॉलिडकडून लिक्विडमध्ये कन्व्हर्शन होणे इथं येतं फ्युजन, आणि लिक्विड टू गॅसेसमध्ये येतं वेपरायझेशन. मग या दोघांचे ॲडिशन म्हणजेच सब्लिमेशन असं आपण म्हणत असतो. त्याच्यासाठी एक छोटंसं आपण एक्झाम्पल पाहू. बघा, जेव्हा सोडियम क्लोराईड तयार होतो, ॲट द टाईम ऑफ फॉर्मेशन ऑफ सोडियम क्लोराईड, जेव्हा सोडियम क्लोराईडचं फॉर्मेशन होतं त्यावेळेस सोडियम हा सॉलिड असतो, तो सॉलिड सोडियम लिक्विडमध्ये कन्वर्ट होतो आणि मग लिक्विड सोडियम गॅसेसमध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे काय, सोडियमचं गॅसेसमध्ये कन्व्हर्शन झालं म्हणजेच सब्लिमेशन झालं. एक्झाम्पल, Na सॉलिड इज कन्वर्टेड इनटू Na गॅसेस. आता याला आपण सब्लिमेशन म्हणतो. मग या सब्लिमेशन होण्या अगोदर हा सोडियम हा कदाचित Na हा लिक्विडमध्ये कन्वर्ट झाला असला पाहिजे आणि मग सॉलिडमध्ये कन्व्हर्शन होईल. मग जेव्हा या रिॲक्शन होतात तेव्हा सोडियम सॉलिडचं कन्व्हर्शन सोडियम Na लिक्विडमध्ये होतं. सोडियम सॉलिडचं कन्व्हर्शन जेव्हा सोडियम लिक्विडमध्ये होतं याला एन्थाल्पी ऑफ फ्युजन असं म्हणतो. आणि ती एन्थाल्पी ऑफ फ्युजन, सोडियमचं सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्वर्ट होण्यासाठी एनर्जी लागते 2.6 किलो जूल पर मोल. मग या सोडियम लिक्विडचं कन्व्हर्शन सोडियम गॅसेसमध्ये होतं त्यावेळेस एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन म्हणतो. आणि लिक्विड सोडियमचं गॅसियस सोडियममध्ये कन्वर्ट होण्यासाठी जी एनर्जी लागते ती 98 + 98 किलो जूल पर मोल आहे. मग आता जर आपण या दोघांचं कॉम्बिनेशन केलं तर आपल्याला मिळणार आहे, बघा इथं येईल Na सॉलिड प्लस Na लिक्विड, इकडच्या बाजूला Na लिक्विड प्लस
एन ए सॉलिड आहे. मग हे लिक्विड कॅन्सल होईल. एन ए सॉलिड इज कन्वर्टेड इंटू एन ए, त्या ठिकाणी सॉरी गॅसेस आहे, एन ए गॅसियस. मग आता सांगा, सॉलिड इज डायरेक्टली कन्वर्टेड इंटू गॅसेस, म्हणजे ह्या दोघांची आपल्याला ॲडिशन करावी लागेल. ॲडिशन म्हणजे काय करता येईल, डेल्टा एच फ्युजन प्लस डेल्टा एच वेपरायझेशन. डेल्टा एच फ्युजन म्हणजे एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन इज इक्वल टू, हा फॉर्म्युला आपल्याला रिप्रेझेंट करता येतं. याची व्हॅल्यू किती आहे फ्युजनची, 2.6 प्लस 98, म्हणजेच या ठिकाणी आन्सर येतं 100.6 किलो जूल, 100.6 किलो जूल पर मोल. तर दॅट इज अ सब्लिमेशन. सब्लिमेशनचा फॉर्म्युला मग फायनली कसा येतो, एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशनसाठी फॉर्म्युला कसा येतो, एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशनसाठी फॉर्म्युला डेल्टा एच सब्लिमेशन इज इक्वल टू डेल्टा एच फ्युजन, एन्थाल्पी ऑफ फ्युजन प्लस एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. हा फॉर्म्युला एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशनसाठी तयार होतो. चला इथंपर्यंत बघा, आपण 3 मुद्दे बघितलेले आहेत. पहिलं फेज ट्रान्झिशन, पहिला मुद्दा बघितलेला आपण फेज ट्रान्झिशन. या फेज ट्रान्झिशनमध्ये सॉलिडचं कन्वर्शन लिक्विडमध्ये होतं आहे, त्याला आपण फ्युजन म्हणतो. लिक्विडचं कन्वर्शन गॅसेसमध्ये होतं आहे, त्याला आपण वेपरायझेशन म्हणतो. आणि सॉलिडचं डायरेक्टली कन्वर्शन गॅसेसमध्ये होते, त्याला सब्लिमेशन असं म्हणतो. पण हे सगळ्या कन्सेप्ट बघत असताना, हे सगळे पॉईंट्स पाहत असताना, याच्यामध्ये एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. एव्हरी टाईम वी यूज 1 मोल ऑफ सबस्टन्स. प्रत्येक वेळेस आपण 1 मोल सबस्टन्सचा चेंज पाहतो आहोत. कारण जोपर्यंत आपण 1 मोलचा विचार करत नाही, 1 मोल सबस्टन्स म्हणजेच सब्लिमेशन. 1 मोल सबस्टन्सचा चेंज होत असेल तरच एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. 1 मोल सबस्टन्सचा 1 मोल सॉलिडचा चेंज होत असेल लिक्विडमध्ये तर एन्थाल्पी ऑफ फ्युजन. 1 मोल लिक्विडचं गॅसेसमध्ये कन्वर्शन होत असेल तर त्याला एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. इवन 1 मोल सॉलिडचं कन्वर्शन डायरेक्ट गॅसेसमध्ये होत असेल तर त्यालाच आपण म्हणतो एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. अदरवाईज या सगळ्या कन्सेप्ट 1 मोल शिवाय जर नसतील तर त्याच्यामध्ये येत नाही, सब्लिमेशन किंवा फ्युजन किंवा वेपरायझेशनमध्ये येत नाहीत असं आपल्याला म्हणता येतं. अशा कन्सेप्ट आपल्या सिलेबसला आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आता आपल्याला नेक्स्ट पॉईंटकडे जायचं आहे. नेक्स्ट पॉईंट आहे एन्थाल्पी ऑफ ॲटॉमिक किंवा चेंज इन एन्थाल्पी ऑफ ॲटॉमिक किंवा मॉलिक्युलर चेंज, किंवा एन्थाल्पी ऑफ ॲटॉमिक आणि मॉलिक्युलर चेंज, किंवा चेंज इन एन्थाल्पी इन ॲटॉमिक और मॉलिक्युलर फॉर्म. चेंज इन एन्थाल्पी इन ॲटॉमिक और मॉलिक्युलर फॉर्ममध्ये जी काही एन्थाल्पी चेंज होते आपल्याला त्याच्याबद्दल माहिती पाहायची आहे. मग आता आपण हेडिंग टाकू, एन्थाल्पी ऑफ atomic or molecular change. Enthalpy of atomic or molecular change. Enthalpy of atomic or molecular change. आता या ठिकाणी आपल्याला 3 कन्सेप्ट येतात. एक आहे एन्थाल्पी ऑफ आयनायझेशन, त्याच्यामध्ये पुन्हा एन्थाल्पी ऑफ फर्स्ट आयनायझेशन किंवा फर्स्ट आयनायझेशन एन्थाल्पी, सेकंड आयनायझेशन एन्थाल्पी आणि एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. मग एन्थाल्पी ऑफ आयनायझेशन म्हणजे काय, इट इज अ एन्थाल्पी चेंज व्हेन द रिमूव्हल ऑफ 1 इलेक्ट्रॉन फ्रॉम each of 1 mole of gaseous atom or gaseous ion.
is called enthalpy of ionization. येते का लक्षात बघा. एन्थाल्पी ऑफ ह्याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे एन्थाल्पी ऑफ आयनायझेशन. एन्थाल्पी ऑफ आयनायझेशन त्याला डेल्टा एच आयन असं रिप्रेझेंट केलं जातं. इट इज द एन्थाल्पी चेंज. इट इज enthalpy change when the removal of electron from when the removal of electron from when the it is enthalpy change when the removal of electron from 1 mole of gaseous atom from 1 mole of gaseous atom or 1 mole of gaseous ion is called enthalpy of ionization. एखाद्या फॉर एक्झाम्पल ए हा ॲटम आहे, याच्याकडनं एक इलेक्ट्रॉन रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम 1 मोल ऑफ गॅसेस ॲटम ऑर 1 मोल ऑफ गॅसेस आयन. म्हणजे हा 1 मोल ॲटम आहे, याच्याकडनं जर एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाला तर याला आपण एन्थाल्पी ऑफ आयनायझेशन म्हणतो. इवन एखादा आयन आहे, फॉर एक्झाम्पल एखादा आयन आहे, बी नावाचा आयन आहे आणि याने बी नावाच्या आयन्सनी आणखीन एक इलेक्ट्रॉनचा लॉस केला तर या दोनही कन्सेप्ट एन्थाल्पी ऑफ आयनायझेशन. आणि मग या ठिकाणी या रिॲक्शनसाठी डेल्टा एच आयनायझेशन वेगळा आहे आणि या रिॲक्शनसाठी डेल्टा एच आयनायझेशन वेगळा आहे. तर असं आपल्याला याच्यामध्ये एक एक्झाम्पल घेऊ. सोडियम हा गॅसियस स्टेटमध्ये आहे. त्या गॅसियस स्टेटमध्ये असणारा सोडियम जेव्हा इलेक्ट्रॉन देतो आणि त्याचं आयन्समध्ये कन्वर्शन होतं, सोडियम आयन गॅसियस, सो 1 इलेक्ट्रॉन इज लूज, सो देअर इज अ डेल्टा एच आयनायझेशन. डेल्टा एच आयनायझेशन इज इक्वल टू इथे 494 किलोजूल पर मोल प्लस आहे. So there is a 494 kilojoule heat is absorbed by gaseous sodium and then loses 1 electron. आणि मग याला आपण एन्थाल्पी ऑफ आयनायझेशन म्हणतो. याच्यामध्ये आणखीन एक कन्सेप्ट आहे, म्हणजे कुठलाही एक मोल गॅसियस आयन्समध्ये 1 मोल गॅसियस ॲटमचं आयन्समध्ये कन्वर्शन होणे त्याला आपण म्हणतो एन्थाल्पी ऑफ आयनायझेशन. हा गॅसियस होता, याने इलेक्ट्रॉनचा लॉस केला. इलेक्ट्रॉनचा लॉस करण्यासाठी 494 किलोजूल एनर्जी पर मोल एनर्जी ॲब्सॉर्ब केली आहे, त्याला आपण एन्थाल्पी ऑफ आयनायझेशन असं म्हणतो. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे एन्थाल्पी ऑफ फर्स्ट आयनायझेशन. Enthalpy of first ionization. Enthalpy of किंवा फर्स्ट ionization enthalpy. First ionization enthalpy. आता फर्स्ट आयनायझेशन एन्थाल्पी म्हणजे एखाद्या ॲटमची कॅपॅसिटी किती आहे त्यावरून त्याची फर्स्ट आयनायझेशन एन्थाल्पी ठरवली जाते. इट इज अ एन्थाल्पी चेंज. It is enthalpy change. Enthalpy change. It is enthalpy change when a removal of 1 electron from 1 mole of gaseous atom from 1
mole of gaseous atom is called gaseous atom or ion, it's called काय म्हणायचं, it's called फर्स्ट आयनायझेशन एन्थाल्पी. एक्झाम्पल आहे सी ए. ॲक्च्युअल सी एची व्हॅलेन्सी काय आहे, 2 आहे. पण या ठिकाणी फर्स्ट आयनायझेशन एन्थाल्पी, जर याने याच्याकडे किती इलेक्ट्रॉन डोनेट करण्याची कॅपॅसिटी आहे, 2. याने जर एकच इलेक्ट्रॉन लॉस केला, सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ सी ए प्लस, सो देर इज अ 1 इलेक्ट्रॉन. तर ही जी कन्सेप्ट आहे याची डोनेट करण्याची कॅपॅसिटी किती आहे, 2 आहे. पण याने एकच इलेक्ट्रॉन लॉस केला, तर दॅट इज अ डेल्टा एच इज इक्वल्स टू एवढं. डेल्टा एच कोणता आहे, पण आयोनायझेशन इज इक्वल टू डेल्टा एच आयन्स इज इक्वल टू काय ते माहिती आहे का, 590 किलोजूल पर मोल. किलोजूल पर मोल. दॅट इज कॉल्ड एन्थाल्पी ऑफ फर्स्ट आयनायझेशन, इवन फर्स्ट आयनायझेशन एन्थाल्पी. आता याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे सेकंड आयनायझेशन एन्थाल्पी. सेकंड आयनायझेशन एन्थाल्पी याच्यामध्ये काय आहे, एखादा आयन ऑलरेडी एक इलेक्ट्रॉन लॉस केलेला आहे, तोच आयन जर आणखीन एक इलेक्ट्रॉन लॉस करत असेल, याच्यामध्ये स्पेशली इथं आयन्स असू शकतो किंवा ॲटम असू शकतो. पण सेकंड आयनायझेशन एन्थाल्पी, इट इज एन्थाल्पी चेंज. Enthalpy change, it is enthalpy change when a removal of one electron from 1 mole of gaseous ions is called second ionization enthalpy. सेकंड आयनायझेशन एन्थाल्पी. मग आता याच्यामध्ये स्पेशली आपल्याला काय मेन्शन केलं आहे, 1 मोल ऑफ गॅसियस आयन. इथं काय असं कंपल्सरी नाही, इथं 1 मोल ऑफ गॅसियस ॲटम किंवा 1 आयनसुद्धा मेन्शन केलं आहे. पण सेकंड आयनायझेशन एन्थाल्पीसाठी कंपल्सरी एक गॅसियस आयन असणे कंपल्सरी आहे. आणि तो गॅसियस आयन आणखीन एक इलेक्ट्रॉन लॉस करत असेल, तर त्याला आपण म्हणतो एन्थाल्पी ऑफ आयनायझेशन. आणि याच ठिकाणी हीट ॲब्सॉर्ब केली जाते 1150 किलोजूल पर मोल. ऑल क्लिअर. बघा, एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशनसाठी किंवा ॲटॉमिक एन्थाल्पी चेंज किंवा मॉलिक्युलर एन्थाल्पी चेंजमध्ये आपल्याला एन्थाल्पी ऑफ आयनायझेशन, एखादा ॲटम किती इलेक्ट्रॉन डोनेट करतो, एखादा ॲटम किती इलेक्ट्रॉनचा लॉस करतो, लॉस केल्यानंतर आयन्स येतात, किंवा 1 मोल ॲटम किती इलेक्ट्रॉन लॉस करतो किंवा 1 मोल आयन किती इलेक्ट्रॉन लॉस करतो, त्याला आपण आयनायझेशन म्हणतो. मग बेसिकली फर्स्ट आयनायझेशन एन्थाल्पीमध्ये एखादा ॲटम किंवा एखादा आयन, 1 मोल ॲटम किंवा 1 मोल आयन किती इलेक्ट्रॉन ऑक्सिडाइज करतो म्हणजे लॉस करतो, त्याला आपण फर्स्ट आयनायझेशन एन्थाल्पी. आणि सेकंड आयनायझेशन एन्थाल्पीमध्ये मात्र कंपल्सरी आहे, 1 मोल आयन आणखीन 1 इलेक्ट्रॉन लॉस करत असेल, तर त्याला आपण सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी असं म्हणतो. आणि लास्ट पॉईंट ऑफ दिस व्हिडिओ किंवा लास्ट पॉईंट ऑफ दिस रिलेटेड कन्सेप्ट इज एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन ते आपल्याला बघायचं आहे. एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशनमध्ये एन्थाल्पी ऑफ
एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. याच्यामध्ये काय पाहायचं आहे आपल्याला, पहा इथं येईल डेल्टा एच ॲटोमायझेशन, डेल्टा एच ॲटो असं तुम्ही लिहू शकता. मग याच्यामध्ये बेसिकली काय होतं, ॲटोमायझेशन म्हणजे मॉलिक्यूलचं ॲटममध्ये कन्व्हर्शन होणे. मॉलिक्यूलचं ॲटममध्ये कन्व्हर्शन होणे याला आपण एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन म्हणतो. इट इज एन्थाल्पी चेंज, इट इज एन्थाल्पी चेंज काय होते, when complete dissociation of when complete dissociation of 1 mole of gaseous substance, 1 mole of gaseous substance into gaseous substance into its atoms in their gaseous state. Gaseous state is called enthalpy of atomization. मग आता या ठिकाणी बघा, 1 मोल गॅसियस सबस्टन्सचं त्याचं ॲटम्समध्ये कन्व्हर्शन होणे त्याला आपण एन्थाल्पी ऑफ काय म्हणणार, ॲटोमायझेशन. मग फॉर एक्झाम्पल बघू, डायॲटॉमिक मॉलिक्यूल आहे हायड्रोजन, तो आहे डायॲटॉमिक मॉलिक्यूल हायड्रोजन, तो आहे गॅसियस स्टेटमध्ये आणि त्याचं गॅसियस मॉलिक्यूलचं गॅसियस ॲटममध्ये कन्व्हर्शन होणे, नाव इट इज ॲटॉमिक फॉर्म. आणि या ठिकाणी डेल्टा एच ॲटोमायझेशन किती होतं माहिती आहे का, 435 प्लस 435 किलो जूल पर मोल. आणखीन एक, दॅट इज अ मॉलिक्यूल इज कन्वर्टेड, 1 मोल ऑफ गॅसियस मॉलिक्यूल किंवा एक गॅसियस सबस्टन्स आहे, 1 मोल गॅसियस सबस्टन्सचं ॲटम्समध्ये कन्व्हर्शन झालं त्याला आपण ॲटोमायझेशन असं म्हणतो. तर दुसरं एक्झाम्पल आहे पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूलमध्ये. फॉर पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल CH4 गॅसियस, दॅट इज अ पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल, याचं कन्व्हर्शन होतं आहे कार्बन गॅसियस प्लस 4 हायड्रोजन गॅसियस. सो दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. म्हणजे या ठिकाणी हा पॉलीॲटॉमिक गॅसियस मॉलिक्यूलचं गॅसियस ॲटममध्ये कन्व्हर्शन झालेलं आहे त्याला सुद्धा एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन, दॅट इज इक्वल टू 1665 किलो जूल पर मोल एनर्जी रिक्वायर्ड आहे. म्हणजे एक मोल मॉलिक्यूलचं ॲटममध्ये कन्व्हर्शन होणे, ॲटममध्ये कन्व्हर्शन होत असताना हीट ॲब्सॉर्ब केली जाते कारण ॲक्च्युअली त्याच्यामध्ये असणारे बॉन्ड ब्रेक होतात. इथं सुद्धा पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल एक कार्बन 4 हायड्रोजनला बांधलेले आहेत आणि याला ब्रेक करण्यासाठी हीट ॲब्सॉर्ब केली जाते आणि मग त्याचं कार्बन आणि हायड्रोजनमध्ये कन्व्हर्शन होतं. तर अशा प्रकारच्या ह्या डिफरंट फेजेसेस आहेत ॲटॉमिक आणि मॉलिक्यूलशी रिलेटेड. आय होप या छोट्या कन्सेप्ट आहेत, थोडासा थेरॉटिकल पार्ट आहे, छोट्या कन्सेप्ट आहेत, कदाचित आपल्याला समजले असतील. एवढं मात्र लक्षात ठेवायचं, प्रत्येक ठिकाणी आपल्याला 1 मोल सबस्टन्स किंवा 1 मोल गॅसियस ॲटम हे मस्ट आहे, दॅट इज अ कंपल्सरी. आणि मग त्याचं 1 मोल नसेल तर तो त्याच्यामध्ये बसत नाही. ॲटोमायझेशन असेल, आयोनायझेशन, फेज ट्रान्झिशनमध्ये सॉलिड असेल म्हणजे फ्युजन असेल, वेपरायझेशन असेल, सब्लिमेशन असेल, या सगळ्यांसाठी 1 मोल कंपल्सरी आहे. नसेल तर जोपर्यंत तो 1 मोलमध्ये नाही तोपर्यंत तो या कुठल्याही फॉर्मेशनमध्ये कुठल्याही एन्थाल्पीमध्ये बसत नाही. तर मग तुम्हाला 1 मोलसाठी तयार करावं लागेल किंवा नसेल तर तयार करावं लागेल, तरच तो एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन, वेपरायझेशन, सब्लिमेशन, आयनायझेशनमध्ये बसतो. तर अशा प्रकारची ही कन्सेप्ट आहे.
आय होप अशी अपेक्षा ठेवतो की हा कन्सेप्ट समजला असेल. त्यासाठी थँक्यू. थँक्स अ लॉट.